A7 न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। हिंगोलीत विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलच्या वतीने राज्यातील वाढत्या जलप्रदूषणाच्या समस्येबाबत गंभीर तक्रार करण्यात आली आहे। राज्यातील नद्या, धरणे, तलाव आणि पाणलोट क्षेत्रांमध्ये वाढत असलेल्या अनधिकृत व व्यावसायिक बांधकामांमुळे तसेच विना प्रक्रिया सांडपाणी थेट नदी नाल्यामध्ये सोडले जात असल्यामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे। रिसॉर्ट, हॉटेल, फार्म हाऊस आणि विविध प्रकल्पातून निर्माण होणारे सांडपाणी, प्लास्टिक कचरा आणि रासायनिक घटक थेट जलस्रोतांमध्ये सोडले जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। तसेच अनेक शहरांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रभावीपणे कार्यरत नसल्याने नद्यांचे प्रदूषण वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे। या वाढत्या जलप्रदूषणामुळे पिण्याचे पाणी दूषित होणे, जलचर जीवसृष्टी धोक्यात येणे, पाणी टंचाईची शक्यता निर्माण होणे आणि नदीपात्रांचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात येत असल्याची चिंता देखील व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा सक्तीने कार्यान्वित कराव्यात, नदीपात्रातील अतिक्रमणे हटवावीत आणि जलप्रदूषण नियंत्रणासाठी विशेष कृती आराखडा राबवावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। हे निवेदन मुख्यमंत्री, मुख्य सचिव, जलसंपदा विभाग, पर्यावरण विभाग, जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे। या निवेदनावर संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेख नईम शेखलाल, राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद नईम यांच्यासह पदाधिकारी आणि स्वयंसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। A7 न्यूज चॅनलसाठी अनीस अहमद, हिंगोली।